आज अत्यंत उत्स्फूर्तपणानं सकाळी 7 वाजल्यापासून मतदार आपल्या घरातून बाहेर पडून एक नवीन उत्साह मनामध्ये घेऊन मतदानासाठी आपला हक्क बजावताना दिसत आहेत. आम्ही ज्या गेल्या 2 ते 3 महिन्यापासून जी तयारी केली होती आणि ज्या आम्ही जोडण्या लावल्या होत्या त्या कुठेतरी यशस्वी होताना आम्ही पाहतोय. कारण की लोकांचाच प्रतिसाद एवढा मोठ्या प्रमाणात आहे. ह्याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये आम्ही विधानसभा बघितल्या, लोकसभा बघितल्या, परंतु ही नगर परिषदेची निवडणूक ही पहिल्यांदाच आम्ही अशी पाहतो की दिवाळी असल्यासारखं पै पाहुण्यांना बोलवणं सगळं, म्हणजे एवढं भरगच्चपणा ह्या गावामध्ये आलेला आहे या निवडणुकीच्या निमित्तानं की अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये मतदानाचा दिवस हा पार पडलेला आहे. आणि निश्चितपणाने मी आपल्याला विश्वास देईन की उद्याच्या मतमोजणीच्या ठिकाणी शिवसेना भाजप युतीचा झेंडा फडकेल. 21-0 झाल्याशिवाय राहणार नाही, हा निश्चित लोकांच्याकडून मी आपल्याला विश्वास देतो. पण आता निकाल लांब गेलेला आहे, गुलाल उडवण्याची संधी कुठेतरी लांब गेल्याचं वाटतंय का? नाही, आता निश्चितपणानंच की निवडणूक आयोगानं जी तारीख फायनल केली होती की 2 तारखेला मतदान आणि 3 तारखेला मतमोजणी, त्या जोडण्या काही तरुणांच्याकडून सुद्धा लावण्यात आलेल्या होत्या की बाबा विजयाचा गुलाल आपण दुसऱ्या दिवशीच उडवायचा, तो साजरा करायचा, असा नियोजन असताना सुद्धा निवडणूक आयोग असेल किंवा कोर्ट असेल त्या लोकांनी निर्णय दिला की बाबा 21 तारखेला. निश्चितपणाने मी आपल्याला सांगेन की बाबा तरुण वर्गामधून ही नाराजी व्यक्त होत आहे की बाबा कुठल्या कारणानं ही तारीख आपण पुढे ढकलली. निश्चितपणानं कोर्ट हे सर्वोच्च आहे, त्याचा निर्णय हा अंतिम असतो. एक लोकशाही म्हणून त्याचा निर्णय हा आपल्यासाठी शिरसावंद आहे. निश्चितपणानं काहीतरी त्यांचे प्रयोजन असेल, काही नगरपालिकांच्या निवडणुका त्यांनी स्थगित केल्या होत्या, त्याचे काही नियोजित कार्यक्रम असतील, त्या निमित्तानं त्यांनी तो निर्णय घेतला असावा. निश्चित आम्ही एक नागरिक म्हणून त्याचं स्वागत करतो. बरं, वीरेंद्र सिंह मंडलिक युवा नेते असलेला तुम्ही दोघांनी मिळून पूर्ण या निवडणूक जबाबदारी खांद्यावरती घेतला होता. तो पूर्ण महिनाभर तुमचा प्रचार चालला, त्यानंतर आज कुठे समाधान वाटतंय का या ठिकाणी आपण यशस्वी झाले असं? नाही, अजूनही समाधान आम्ही मानू शकत नाही. कारण की जोपर्यंत का मतमोजणी व निकाल आमच्या हातामध्ये येत नाहीत, आमच्या मनासारखे निकाल होत नाहीत, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. कारण की निश्चितपणानं आम्ही ज्या आटोकाट प्रयत्नातून आम्ही ही जी युती उभा केली, त्याचं मी असेन किंवा वीरेंद्र असतील, आम्ही दोघांनी सुद्धा पुढं होऊन त्याचं नेतृत्व केलं. तरुणांच्या मनगटामध्ये आम्ही बळ देण्याचा प्रयत्न केला. ते कुठेतरी जोपर्यंत का निकाल लागत नाही तोपर्यंत का तो पूर्ण होईल असं मला वाटत नाही. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.